नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानते की तुम्ही हा जो उपक्रम सुरू केला ह्याला भरभरून प्रतिसाद देताय आणि तुमच्याकडनं बरेचसे प्रश्न येत आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नांचं निरसन केलं जाईल याचा प्रयत्न माझ्याकडून केला जातोय. तर मागच्या सेशनमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 30 दिवसामध्ये राज्यसेवेचं प्लॅनिंग कसं करायचं आहे आणि त्याच्या बाबतीत तुमच्या सगळ्यांकडनं खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्यात आणि तुम्ही ते अवलंब करताय त्याचा, असं अशी मला खात्री आहे. तर असेच आता इथून पुढे परीक्षेपर्यंत काही टॉपिक घेऊन येते मी की जेणेकरून तुमचा त्यातनं अभ्यासही होईल आणि अभ्यास कसा करायचा हेही समजत जाईल. तर छोटे छोटे टॉपिकमधनं आपण सुरुवात करूयात. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता आज मी जो टॉपिक सांगणार आहे पंचवार्षिक योजना, बेसिकली आजचा विषय आहे की याचा अभ्यास कसा करायचा आणि मग पुढे जाऊन मी प्रत्येक पंचवार्षिक योजना तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सगळ्या पर्स्पेक्टिव्हने. पण आज फक्त बेसिक घेणार आहोत की अभ्यास कसा करायचा. आता याच्यात एक फक्त लक्षात घ्या की राज्यसेवा पूर्व परीक्षा देणारी जी मुलं आहात तुम्ही, आत्ता 20 तारखेला 20 सप्टेंबरला परीक्षा आहे, कदाचित तुम्हाला हे सगळं करायला वेळ मिळणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जो तुमचा अभ्यास आहे सध्या जी पुस्तकं वाचताय त्याच्यातनंच तुम्ही कंटिन्यू करा. हे शक्य असेल तर करा, पण असं डिस्टर्ब होऊ नका की आता अरे हे वेगळं सांगितले आणि मग आता मी हे कसं करू. तर हे आत्ता तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहे. राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही जे स्टडी मटेरियल फिक्स ठरवलेलं आहे मी सांगितलेल्या मागच्या व्हिडिओप्रमाणे त्या पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करा. कंबाईन जी देणार आहेत किंवा मेन्स ज्यांना आता आधी मेन्सची तयारी करतायत किंवा MPSC 2021ची याच्यासाठी जी तयारी करतायत त्यांच्यासाठी बेसिकली याचा जास्त उपयोग होईल. पंचवार्षिक योजना, आता पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा ह्या सगळ्यामध्ये पंचवार्षिक योजनांवर प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्रामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक हा मांडला जातो आणि बऱ्याचदा आपण काय करतोय की जे माझा कायम विरोध असतो की तुम्ही फक्त गाईड्स वाचू नका, टेक्स्ट बुक वाचणं खूप आवश्यक असतं. सध्या काय होतं की काही ठराविक गाईड्स आहेत तुमच्याकडे अर्थशास्त्र विषयक आणि तेच वाचले जातात. गाईड का वाचू नये किंवा गाईड हा शेवटचा प्रेफरन्स का असावा याचं एक मिनिटात मी तुम्हाला रिझन सांगते. गाईड ही गोष्ट कशी आहे की नोट्स काढल्यासारखी असते. म्हणजे ते लिहिणाऱ्या व्यक्तीने काय केलेलं असतं की 2-3 पुस्तकं रेफर केलेली असतील आणि त्याच्यामधनं महत्त्वाचे मुद्दे दिलेले असतात. तुम्ही ज्या वेळेला गाईड वाचता त्यावेळेला फक्त फॅक्च्युअल माहिती वाचली जाते आणि ती एकतर तुम्हाला पाठ करावी लागते किंवा लक्षात ठेवावी लागते. त्याच्याऐवजी तुम्ही जर टेक्स्ट बुकचा वापर केला तर काय होतं की त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं असतं की ही सर्टन गोष्ट, ही घटना घडलेली ह्या वर्षी, त्याची बॅकग्राऊंड काय होती, त्याचे परिणाम काय झाले आणि मग तुम्हाला लक्षात राहायला सोपं जातं. आणि या अभ्यासाचा फायदा सद्यस्थितीमध्ये जो MPSCचा पॅटर्न आहे त्याला खूप फायदेशीर आहे, कारण आता फॅक्च्युअल प्रश्नांवर फार भर दिला जात नाही. प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जातात की तुम्हाला जर अंडरस्टँडिंग असेल तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. आजच्या सत्रामध्ये आपण अशी काही एक्झाम्पल्स पण बघणार आहोत की या पद्धतीचा अभ्यास करणं का आवश्यक आहे. त्याच्यामुळे जे आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय, पुढच्या वर्षीची तयारी करताय, पुढच्या वर्षीच्या राज्यसेवेची, त्यांनी आता व्यवस्थित अभ्यास करा. उदाहरणार्थ पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या इंडियन इकॉनॉमी बाय दत्ता अँड सुंदरम हे जे पुस्तक आहे, इंग्लिशमधून पुस्तक आहे पण हा विषय आपल्याला समजतो, मराठीतनं ट्रान्सलेट करता येतो. याच्यामधनं जर आपण या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केला तर आपल्याला सगळं क्लिअर होत जातं चित्र. तर कसा अभ्यास करायचा आता हे आपण समजून घेऊयात. पुन्हा 2 टप्पे येणार आहेत याच्यामध्ये. मी आत्ता हे जे सगळी सिरीज घेणार आहे पंचवार्षिक योजनांची ही पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेणार आहे. मेन्समध्ये याच पंचवार्षिक योजनांच्या पॅटर्नमध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी ॲड करायच्यात. तर पूर्व परीक्षा झाल्यानंतर मेन्सच्यासाठीच्या गोष्टी मी तुम्हाला 100% सांगणार आहे. आता पंचवार्षिक योजनांमध्ये काय करायचं, एकतर आता आपल्याला 12 पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा हे फिक्स माहिती आहे. त्याच्यानंतर पॅटर्न चेंज झालेला आहे नीती आयोगाने केलेला, त्याच्यामुळे 12व्यापर्यंतची जी पंचवार्षिक योजना आहे, हा तसं म्हटलं तर मग आपल्याला इतिहास झाला आहे आपल्यासाठी आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पंचवार्षिक योजना करताना मी जसं सांगितलं की गाईड असेल त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला असंच दिलेलं आहे की पंचवार्षिक योजनेचा कालावधी, प्रतिमान कुणाचा आहे, मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत असं दिलेलं असतं. तुम्ही अभ्यास करताना काय करायचं आहे की फक्त ते वाचू नका. एकतर तुमच्या फुलस्केप नोटबुकवर प्रॉपर कॉलम्स करा, मी सांगणार आहे त्या पद्धतीने, किंवा तुम्ही अभ्यास करताय त्या ठिकाणी एक मोठा चार्ट पेपर लावा.
कारण याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर मोठा चार्ट पेपर बनवला तर तुमचा खूप विषयांचा अभ्यास त्याच्यामध्ये एकत्रितरित्या होणार आहे. तर बेसिकली काय करायचं आहे की कॉलम काय पद्धतीने करा, इकडे तुमचे जे काय आहेत ते एक्सप्लेनेशन्सचे घटक येतील. त्याच्यानंतर इथे उदाहरणार्थ पहिली पंचवार्षिक योजना, त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना, या पद्धतीने कॉलम करायचे. तुमची जर मोठी वही असेल तर कंटिन्युअस पुढच्या पेजेसवर तुम्ही करत जाऊ शकता. अशा पद्धतीने कॉलम्स करा. सफिशियंट जागा ठेवा प्रत्येक कॉलममध्ये. म्हणजे जर वहीवर करणार असाल, मी इतक्या बारकाईने सांगते तुम्हाला की फुलस्केप नोटबुकवर करणार असाल तर एका पंचवार्षिक योजनेसाठी एक पूर्ण पान ठेवलं तरी चालेल, शेजारी दुसरी, पण अभ्यास कंपॅरेटिव्ह करायचा हे लक्षात घ्या. आता घटकमध्ये काय की कॉमन तुम्ही जे सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासता की कालावधी आहे. मग तुम्ही प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा इथे कालावधी लिहाल, 51 ते 56 या पद्धतीने पुढे जाल. त्याच्यानंतर प्रतिमान कुणाचं होतं, वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत, त्याचं प्रतिमान कुणाचं होतं, त्या पंचवार्षिक योजनेचं ध्येय काय होतं किंवा उद्दिष्ट काय होतं, किंवा एखादं ध्येय वाक्य असा शब्द वापरला जातो, ध्येय वाक्य काय होतं त्या योजनेचं. हे पॉईंट्स आता एक लक्षात घ्या, हे पॉईंट्स आधी नाही लिहायचेत. म्हणजे हे टाकलं आणि हे लिहिलं असं नाही करायचं. तुम्ही सपोज दत्त सुंदरमचं पुस्तक वाचायला घेतलं किंवा दुसरं अर्थशास्त्राचं एखादं टेक्स्टबुक वाचायला घेतलं तर पहिली पंचवार्षिक योजना वाचायला घेतल्यानंतर काय काय येतं त्या पद्धतीने मुद्दे लिहित जायचे. म्हणजे तुम्ही वाचायला लागाल की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1951 ते 1956 हा होता, या योजनेचे प्रतिमान कुणी मांडलं, या पद्धतीने तुम्ही वाचत जाल आणि जे जे मुद्दे तुम्ही वाचाल त्या मुद्द्याचं हेडिंग इथे येत जाईल. मग काय होईल की त्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर कशावर दिला गेला. मग तुम्ही या ठिकाणी लिहू शकाल की पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्रावर भर दिला, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्रावर भर दिला, तो कशावर दिला, मग त्याला किती रकमेची तरतूद केली गेली. या पद्धतीने तुम्ही जसं जसं वाचत जाल त्या पद्धतीने इकडे पॉईंट्स ॲड होत जातील. त्यानंतर काय असतं की काही विकास योजना असतात. विकासाच्या योजना आहेत, अर्थशास्त्रामधल्या असतील, सामाजिक शास्त्रांमधल्या असतील, कुठल्या कुठल्या विकास योजना त्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाल्या. हे पॉईंट्स जे आहेत हे तुमचे खूप वाढत जाणार आहेत. आणि मी सांगितलं की पूर्व आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्हींचा पण अभ्यास आपण या पॅटर्नमधनं करणार आहोत. तर ज्या वेळेला वाचायला घ्याल तसा एक एक मुद्दा ॲड करत जायचा आहे. आता पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना हे तुम्ही जसं वाचत जाल तसं त्या ठिकाणी लिहाल. आता हेच जर तुम्ही गाईडमधनं वाचलं तर हे तुमच्याकडे ऑलरेडी असंच दिलेलं असणार आहे, पण ते तसं का हे तुम्हाला समजणार नाही आहे. त्याच्याऐवजी जर टेक्स्टबुकमधनं अभ्यास केला तर त्याचा तुम्हाला ॲनालिसिस करता येतं किंवा ही घटना किंवा ही गोष्ट अशीच का झाली. म्हणजे उदाहरणार्थ तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्रावर भर दिला गेला, हरित क्रांती त्या कालावधीमध्ये झाली, का झाली. आपल्याला फक्त माहिती असतं की 1966ला हरित क्रांती झाली, पण तेव्हाच का झाली. अन्नधान्याचा तुटवडा तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत पण होता, फाळणी झालेली होती देशाची, युद्ध झालेलं, दुसरं महायुद्ध झालेलं होतं, त्याच्यानंतर आपला बराचसा सुपीक प्रदेश जो आहे तो पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता, इथे पण अन्नधान्याचा तुटवडा होता. मग त्या पद्धतीने फोकस का नाही झाला या ठिकाणी. किंवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मग औद्योगिक क्षेत्रावर का भर दिला गेला. म्हणजे कसं असतं की समजून घेण्याची प्रक्रिया आहे. पंचवार्षिक योजना हा देशाचा पूर्ण विकास आराखडा आहे, विकासाचा आराखडा आहे आणि पुन्हा त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर तो यशस्वी झाला की नाही ही इतकी मोठी गोष्ट आहे. ती अशी तुमची 10 मुद्दे वाचून होत नाही, ते का झालं हे समजणं खूप आवश्यक आहे. मग या कालावधीमध्ये काय झालं होतं की पहिली पंचवार्षिक योजना होती आणि खूप क्षेत्रांमधले प्रॉब्लेम्स होते आणि ते सगळे हँडल करायचे होते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्या गोष्टींचा विचार केला गेला. मग सरकारला असं वाटलं की औद्योगिक क्षेत्रावर भर दिला गेला पाहिजे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत तो दिला गेला. पण 2 पंचवार्षिक योजना झाल्यानंतर असं जेव्हा लक्षात आलं की विकासाचा दर हवा आहे तसा वाढत नाही आहे. का वाढत नाही आहे तर त्या काळामध्ये या दशकांमध्ये ज्या वेळेला भारताची जवळपास 90% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून असते आणि शेती हे उत्पादनाचं जर प्रमुख साधन असेल तर शेतीचा विकास केला तरच देशाचा विकास होणार आहे. त्याच्यामुळे मग तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीसाठी विशेष तरतूद केली गेली आणि मग रासायनिक खतांचा पुरवठा, जलसिंचनाच्या सुविधा, हरित क्रांती, नवीन बियाण्यांची निर्मिती या गोष्टी मग या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. तर हे समजणं खूप आवश्यक आहे. ती गोष्ट का त्याच कालावधीमध्ये झाली हे समजून घ्या.
तर या पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला पॉईंट वाईज त्याचा अभ्यास कराल, एक पंचवार्षिक योजना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेशी रिलेट होत जाते. मी जसं सांगितलं की विकास योजना आहेत, किंवा आता याच्यामध्ये एक मुद्दा असा ॲड होईल की काही महामंडळं स्थापन केली जातात किंवा वेगवेगळ्या संस्था असतात. म्हणजे उदाहरणार्थ 1965मधली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ॲग्रिकल्चरल प्राईस कमिशन 65मध्येच का झाली? कारण शेतीसाठीची स्पेसिफिक होती ही पंचवार्षिक योजना, त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित सगळ्या संस्था त्या ठिकाणी झाल्या. किंवा तुम्हाला या योजनेत दिसेल की खतांचे कारखाने निर्माण केले गेले. तर हे जे काही महामंडळं किंवा संस्था किंवा कारखाने आहेत, हे त्या पंचवार्षिक योजनेमध्ये का झाले हा समजून घेण्याचा मुद्दा आहे, पाठांतराचा नाही. म्हणजे असं आहे का की सरकारला उठून एकदम वाटलं की यावर्षी हे स्थापन करूयात आणि मग ते झालं, असं नसतं. त्या काळामधली परिस्थिती काय आहे, फ्युचरमध्ये काय रिझल्ट्स अपेक्षित आहेत, या दृष्टिकोनातनं हे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे हे या पद्धतीने समजून घेणं आवश्यक असतं. आता हे बेसिकली झालं एक जनरल आयडिया की अर्थशास्त्रापुरतं, म्हणजे अर्थशास्त्राचं ज्या वेळेला तुम्ही पुस्तक वाचता त्यावेळेला ह्याचा काय पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता दुसरी गोष्ट की तुम्ही सपोज प्रिलिम्सचा अभ्यास करताय, असे कोणते विषय आहेत प्रिलिम्समधले की ज्याच्या गोष्टी पंचवार्षिक योजनांमध्ये बसू शकतात. म्हणजे मी मागच्या वर्षीचा पेपर बघितला प्रिलिम्सचा 2019चा. राज्यघटनेमधला एक प्रश्न आहे की 1978ची 44वी जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यातले आणीबाणी विषय पुढीलपैकी कोणत्या तरतुदी बरोबर आहेत, अशा टाईपचा प्रश्न होता. मग आता 78 साली कोणती पंचवार्षिक योजना सुरू होती आणि मग आणीबाणी विषयकच्या तरतुदी करण्यासाठीची घटना दुरुस्ती का झाली? तर हे समजून घेणं आवश्यक आहे. नॉर्मली तुमचा ट्रेंड काय असतो की लक्षात ठेवणं, 42व्या घटना दुरुस्तीचं वर्ष 44वी, 42 आणि 44वी घटना दुरुस्ती महत्त्वाची म्हणून आपण ती लक्षात ठेवतो. पण इथे का झाली तर राजकीय घडामोडी काय झाल्या होत्या. म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना 42वी घटना दुरुस्ती झाली आणि मग मीनव्हाईल जनता पार्टीचं सरकार आल्यामुळे त्या 42व्या घटना दुरुस्तींमुळे ज्या बदल केले होते राज्यघटनेमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना बदल करायचे होते आणि म्हणून मग ही घटना दुरुस्ती नव्याने अस्तित्वात आली. तर सरकार बदललं होतं. त्याचा परिणाम काय झाला म्हणजे सरकती योजना आणली जनता पार्टीने. सरकती योजना आणल्यानंतर 80मध्ये परत काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेस सरकारने परत त्यांची पंचवार्षिक योजना बंद केली आणि 80पासून नवीन पंचवार्षिक योजना सुरू केली. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या राजकीय घडामोडी आहेत. म्हणजे काय आहे की हा अभ्यास आपला वाढत कसा जाणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण परत पुढचे पॉईंट्स ॲड करणार आहोत की राजकीय घडामोडी काय झाल्यात ह्या माहीत असणं आवश्यक आहे की या प्रत्येक कालावधीमध्ये राजकीय घडामोडी काय झाल्या, कोणतं सरकार अस्तित्वात होतं आणि काय निर्णय घेतले गेले. कारण कसं असतं की तुम्हाला इंटरव्ह्यूला पण अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात काही, एकूणच देशाची जडणघडण अशी का झाली किंवा प्रत्येक वेळेला जे प्रत्येक पक्ष वेगवेगळी सरकार अस्तित्वात येतात त्यांचा साधारण अजेंडा कसा असतो ह्या गोष्टी समजणं तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे का गरजेचं हे सांगते की मागच्याच वर्षीचा एक प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये विचारला गेलेला. मागच्या वर्षी एक प्रश्न विचारला आहे 2019च्या परीक्षेमध्ये. तो प्रश्न असा आहे की योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. आणि विधानं दिलेली आहेत ही तुमच्या समोर आहेत की देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 4 पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले. दुसरा पर्याय होता की आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला. तिसरा होता की दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. आणि चौथा मुद्दा होता की उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. यापैकी कोणती विधाने सत्य? आपल्याला इन जनरल वाटतं की खूप डेव्हलपमेंट झालेली आहे गेल्या काही वर्षात, बहुतेक सगळीच विधानं बरोबर असतील. याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे अ आणि ब पर्याय. म्हणजे काय की अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीतलं आणि आयात पर्यायीकरण. म्हणजे तिसरा आणि चौथा मुद्दा सक्सेसफुल झालेला नाही, दारिद्र्य आणि बेकारीचे प्रमाण किंवा उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण. आता या ठिकाणी लक्षात घ्या की विषय जर तुम्हाला समजलेला असेल व्यवस्थित तर लॉजिकली तुम्ही हा विचार करू शकता की संपत्तीचं विकेंद्रीकरण झालेलं नाही आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारीचं निर्मूलन झालेलं नाही आहे. अशा वेळेला ज्यांचा व्यवस्थित अभ्यास आहे ते लोक, आता हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर हा तुम्हाला कोणत्याच पुस्तकात नाही सापडणार आहे.
की 51 ते 2011 मधलं एकूणच काय झालं हा तुम्हाला कुठेच सापडणार नाही आहे प्रश्न. आणि हा त्या प्रकारचा प्रश्न आहे की प्रत्येकाला वाटतं की माझं उत्तर बरोबर आहे. म्हणजे कुणी एक पर्याय ठरवला तर त्या व्यक्तीला वाटतं नाही एवढंच झालेलं आहे. म्हणजे काही जे सीसॅटमध्ये प्रश्न असतात की आपल्याला आपलं उत्तर बरोबर वाटतं, हा प्रश्न त्या पद्धतीचा आहे. पण इथे असं अपेक्षित नाही आहे. इथे आयोगाला जे उत्तर अपेक्षित आहे तेच उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. मग हे समजण्यासाठी ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजलेली असणं आवश्यक आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की पंचवार्षिक योजना हा फॅक्च्युअल गोष्टींचा अभ्यास नाही. पंचवार्षिक योजना ही 1947ला देश स्वतंत्र झाला आणि जेव्हा 51पासून या अस्तित्वात आल्या तिथपासून आजतागायत देशाची जडणघडण कोणत्या पद्धतीने होत चालली आहे हा त्याच्यावरचा आहे. आणि मग काय होतं की इंटरव्ह्यूला वगैरे पण तुम्हाला जर प्रश्न विचारले किंवा मी जसं म्हटलं की मुख्य परीक्षेला हा टॉपिक आपण कंटिन्यू करणार आहोत, तुम्ही हे लक्षात ठेवा इथपर्यंतचं. मुख्य परीक्षेला ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं हे मी परत त्यावेळेला सांगणार आहे. तर त्यावेळेला प्रश्नांचं काठिण्य पातळी आणखी वाढायला लागते आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची असते. तर म्हणून हे या पद्धतीने समजून घ्या. आता मी जसं सांगितलं की राजकीय घडामोडी तुम्हाला असं वाटेल की पंचवार्षिक योजनांमध्ये का, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा एकमेकावर परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये राजकीय घडामोडी येतील. विज्ञान तंत्रज्ञान, पुढचं क्षेत्र आहे विज्ञान तंत्रज्ञान. आता आपल्याला पेपरमध्ये पण प्रिलिमसाठी जे आहे ते प्युअर सायन्स विचारलं जातं आपल्याला. शैक्षणिक म्हणजे 10वीपर्यंतची मोस्टली पुस्तकं त्याच्यासाठी आपण रेफर करतो आहे. पण मुख्य परीक्षेसाठीचं जे विज्ञान तंत्रज्ञान आहे, कोणत्या वर्षी काय झालं, तर विज्ञान तंत्रज्ञानाचे घटकसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करा या 5-5 वर्षांच्या टप्प्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. किंवा कृषीविषयक घडामोडी असतील. अर्थशास्त्र आणि कृषीशास्त्र तसे काही गोष्टींच्या बाबतीत फार बायफर्केट केलं जात नाही. कृषीमधले काही घटक कॉमनली कृषी अर्थशास्त्र अशा पद्धतीने येतात. प्रिलिम्समध्ये तुम्हाला कृषी हा विषय ॲज सच दिलेला नाही आहे, पण 1-2 प्रश्नपत्रिकांमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारलेत. म्हणजे मागच्याच वर्षी टिक्का हा रोग कोणत्या पिकावरचा आहे हे विचारलं गेलं आहे. तर त्याच्यामुळे काही बेसिक गोष्टी प्रत्येक विषयांचा अभ्यास करायचाच आहे. तर कृषीमधलं ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तर खतांचे कारखाने येणार आहेत, तिथे हरित क्रांती येणार आहे. अशा पद्धतीने ज्या गोष्टी आहेत पुढे, किंवा आता शाश्वत शेतीचा विकास म्हटलं जातं, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर काय आहे योजना, किंवा कुणाचं स्वप्न होतं ते कोणत्या वर्षी त्याचा आराखडा बनला आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. पंचवार्षिक योजना हा टॉपिक अभ्यासाला इतका सुंदर आहे. आणि मी तुम्हाला जे सांगते की मोठा चार्ट पेपर बनवा आणि तुम्ही रोज जिथे अभ्यास करताय तिथे सुंदर, आपण शाळेत असताना चार्ट पेपर्स बनवायचो त्या पद्धतीने बनवा. तुम्ही जिथे अभ्यास करताय तिथे लावून ठेवा. तुम्हाला जसे जसे अभ्यास करताना पॉईंट्स लक्षात येतील ह्याच्यामध्ये हे बसू शकतात, हे पॉईंट्स तुम्ही या ठिकाणी लिहित जा. तुमच्या लक्षात येईल की अर्थशास्त्र ह्या विषयाबरोबर जवळपास आपला सगळ्या विषयांचा अभ्यास एकत्रित होतो. आता इतिहास हा एकमेव विषय असा असू शकतो की मे बी ह्याच्यामध्ये आपण त्यातलं काही फारसं येणार नाही, पण बाकीच्या सगळ्या विषयांमधल्या ज्या घडामोडी आहेत त्या जर पंचवार्षिक योजनांच्या कालावधीत तुम्ही बसवायच्या ठरवल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होतो. आणि पुन्हा लास्ट तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं तसं मी स्वतः हे केलं होतं. म्हणजे असा एक चार्ट पेपर होता जो मी समोर लावलेला होता आणि रोज बघून बघून ते इतकं पक्क लक्षात राहिलं होतं की त्याचं रेलेव्हन्स आठवायचा की हे का झालं. म्हणजे मी आजचं जसं म्हटलं की फक्त बेसिक सत्र आहे की काय करायचं आहे हे मी फक्त तुम्हाला सांगते म्हणून मी 1-2च उदाहरणं दिली. आता 1-2 दिवसापासून जे मी अगदी पंचवार्षिक योजनांबद्दलच तुम्हाला सांगणं की ह्या मुद्द्यांच्या आधारे किंवा ह्याच्यापेक्षा जास्त मुद्द्यांच्या आधारे पंचवार्षिक योजना कशी समजून घ्यायची, त्यावेळेला मी तुम्हाला आणखीन उदाहरणं देत जाईन की परीक्षेमध्ये काय विचारले जातात. म्हणून आज हे मी तुम्हाला 1-2 फक्त उदाहरणं सांगितली. तर या पद्धतीने पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करा. आणि आधी सांगितल्याप्रमाणे पुढच्या महिन्यात ज्यांची परीक्षा आहे त्यांनी स्वतःचा जो एक्झिस्टिंग पॅटर्न आहे अभ्यासाचा तोच ठेवला तरी चालेल, पण बाकीच्यांनी या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. मी जी हे सत्र घेते आहे म्हणजे झूमवरनं पण आपण सगळे बोलतो आहे, मी तुम्हाला सांगितलं पण की तुम्हाला फक्त हेल्प करणं अभ्यासामध्ये, तुम्हाला एक दिशा दाखवणं हे महत्त्वाचं माझं काम आहे. त्याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही आहे. तर ह्या गोष्टींमध्ये मला तुमच्याकडनं पण काही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे काय, होमवर्क. आता इथे 2 वे कम्युनिकेशन होत नाही आहे मला माहिती आहे, पण तुम्ही यूट्यूबच्या या चॅनलवर कमेंट्समध्ये टाकताय किंवा व्हॉट्सॲपवर मला रिप्लाय करताय, तर त्याला मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय करत असते. तर ही गोष्ट कधी साध्य होणार आहे, ज्या वेळेला मी तुम्हाला काही गोष्टी करा म्हणते आणि त्या तुम्ही ॲक्च्युली कराल,
त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. तर आता पुढचं पहिलं पंचवार्षिक योजना येईपर्यंत तुमच्यासाठी एक होमवर्क आहे सगळ्यांसाठी की या पद्धतीने चार्ट बनवा आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेचं तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही वाचून घ्या. म्हणजे मी ज्या वेळेला तुम्हाला आणखीन सांगेन त्यावेळेला ते जास्त चांगल्या पद्धतीने तुमचं रिवाईज होईल. तर आपण स्वतः म्हणजे नॉर्मली आपल्याला नेहमी सांगितलं जातं की लेक्चरला जो टॉपिक शिकवला जाणार आहे तो वाचून या म्हणजे आपल्याला जास्त चांगला समजतो. हे थोडंसं त्या पद्धतीचं आहे. आणि मग मी हे तुम्हाला सांगितल्यानंतर जास्त चांगलं कळेल. तर हा होमवर्क समजा, कारण तुमची इन्व्हॉल्वमेंट जर या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये झाली नाही तर कदाचित हे सगळं वन वे होईल. त्याच्यामुळे मला हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि तुम्ही नक्की कराल, कारण तुमचे जे फीडबॅक्स माझ्यापर्यंत येत आहेत म्हणून मलाही उत्साह आला आहे की वेळ काढून मी तुम्हाला हे गाईड केलं पाहिजे, कारण तुम्ही पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करताय. तर या पद्धतीनेच आपण ही ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करूयात आणि याची सुरुवात करा. लवकरच मी येते पहिली पंचवार्षिक योजनेचा तुम्हाला डिटेल्स त्याचे घेऊन आणि मग आपण त्यावेळेला आणखीन याच्यामध्ये डेप्थमध्ये चर्चा करू. तोपर्यंत शुभेच्छा.